लाडकी बहीण योजना 6 ऑक्टोबरचे अपडेट. दिवाळी बोनस तुमच्या खात्यामध्ये जमा होण्यास सुरुवात झालेली आहे. सर्व माता आणि बहिणींसाठी सर्वात मोठी खुशखबर आहे. तर बघा 6 ऑक्टोबर तो फायनल दिवस उजाडला आहे. सोन्याचा दिवस उजाडलेला आहे. तर बघा तुमच्या खात्यामध्ये 4,500 प्लस 3,000 म्हणजे असे टोटल 7,500 रुपये महिलांच्या खात्यामध्ये जमा होत आहेत. लाईव्ह पैसे जमा होत आहेत. तुमच्या खात्यामध्ये पैसे जमा झालेले आहेत का चेक करा. तर बघा 6 ऑक्टोबरची आतापर्यंतची सर्वात मोठी अपडेट. सर्व माता आणि बहिणींच्या खात्यामध्ये लाडकी बहिणींच्या दिवाळी बोनसचे पैसे जमा होत आहेत. भरपूर माता बहिणींच्या खात्यात. त्यानंतर बघा आजची ही लेटेस्ट अपडेट आहे या ठिकाणी बघा 6 ऑक्टोबरला. तर बघा आज 6 ऑक्टोबर रोजी दुपारी 3:30 वाजता म्हणजे 3:45 म्हणजे जवळपास 3:45 वाजता बघा छत्रपती संभाजीनगर येथे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना लाभार्थी सन्मान आणि राज्यस्तरीय विविध योजनांचा लोकार्पण सोहळा सुरू आहे. त्या दरम्यान सध्या संभाजीनगर येथे विविध योजनांचा लोकार्पण सोहळा सुरू आहे. सोहळ्यास मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब तसेच दोन्ही उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व अजितदादा पवार, महिला व बालविकास मंत्री आदित्य तटकरे मॅडम व जिल्ह्याचे पालकमंत्री अब्दुल सत्तार उपस्थित आहेत. तर त्या दरम्यान बोलताना आदित्य तटकरे मॅडम यांनी आजची अपडेट आहे. तर बघा आज तारीख आहे 6 ऑक्टोबर. आज त्यांनी काय अपडेट दिलेली आहे तर बघा आदित्य तटकरे मॅडम काय म्हणाले ते आपण या ठिकाणी माहिती पाहूया. तर बघा या ठिकाणी माझी लाडकी बहीण योजनेसंदर्भात लेटेस्ट अपडेट. लाडकी बहीण योजनेच्या माध्यमातून आतापर्यंत एकूण 2,22,00,000 महिलांच्या खात्यात ऑक्टोबर आणि नोव्हेंबर महिन्याचे पैसे जमा करण्यात आले असून लाभार्थी महिलांची संख्या लवकरच 2,50,00,000 होईल अशी माहिती आदित्य तटकरे मॅडम यांनी दिलेली आहे. ठीक आहे. त्यानंतर तुमच्या सर्वांसाठी एक सूचना आहे. तुम्ही जर आपल्या मिस्टर रँडम मराठी या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सर्वांनी जरूर सबस्क्राईब करा. कारण की आपल्याला 100K सबस्क्रायबर फास्ट कंप्लीट करायचे आहे. तर बघा तिसऱ्या हप्त्याचे पण पैसे महिलांच्या खात्यात जमा होणे सुरू आहे. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी ज्या महिलांनी अर्ज केला होता त्यांचे अर्ज मंजूर झालेले आहे. परंतु त्यांना या योजनेचा एकही हप्ता मिळाला नाही. अशा महिलांसाठी पण आनंदाची बातमी समोर येत आहे. सरकारकडून या योजनेचा तिसरा हप्ता उर्वरित व महिलांच्या खात्यात जमा करण्याची प्रक्रिया सुरू केली आहे. त्यामध्ये महिलांना जुलै, ऑगस्ट आणि सप्टेंबर महिन्याचे मिळून 4,500 रुपये त्यांच्या बँक खात्यात जमा करण्यात येत आहेत. तर बघा ज्यांना आतापर्यंत पैसे मिळाले नव्हते त्यांना 4,500 रुपये मिळालेले होते. जर तुम्हाला 1 रुपया सुद्धा मिळाला नसेल तर तुम्हाला डायरेक्टली 7,500 रुपये भेटतील. फक्त तुमचा अर्ज हा 31 ऑगस्ट पूर्वी भरलेला पाहिजे. ठीक आहे. आणि हे जे 3,000 रुपये आहे हे सर्वांना मिळणार आहेत. तुम्ही फॉर्म कोणत्याही महिन्यामध्ये भरलेला असू द्या, हा दिवाळी बोनस आहे, हा सर्वांना येणार आहे. आणि तसेच पाठीमागचे पैसे सुद्धा तुम्हाला येतील जर तुम्हाला अगोदर मिळालेले नसतील. ऑक्टोबर आणि नोव्हेंबर महिन्याचे पैसे महिलांच्या खात्यात जमा झालेले आहेत. तर बघा महाराष्ट्र सरकार महिलांच्या खात्यात ऑक्टोबर महिन्याचे व तसेच नोव्हेंबर महिन्याचे मिळून 3,000 रुपये 4 ऑक्टोबर 2024 पासून जमा करण्यास सुरुवात केलेली आहे. राज्याचे उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजित पवार यांनी एका कार्यक्रमात बोलताना ते म्हणाले, राज्यातील महिलांना 10 ऑक्टोबर 2024 पर्यंत योजनेचे पैसे म्हणजे तुम्हाला हा जो दिवाळी बोनस मिळणार आहे बघा टोटल 7,500 रुपयापर्यंतचा तो तुम्हाला 10 ऑक्टोबर पर्यंत सर्वांना भेटून जाईल. त्यानंतर बघा अर्ज मंजूर पण लाभ का मिळत नाही त्याचं रिझन काय तर बघा अनेक महिलांचे अर्ज मंजूर आहे तरी पण त्यांना 5 सप्टेंबर पर्यंत योजनेचा एकही हप्ता मिळाला नाही. अशा महिलांनी त्यांना 5 ऑक्टोबर पर्यंत सप्टेंबर नाही चिंता करायची आवश्यकता नाही. कारण की महाराष्ट्र सरकारने स्पष्ट सांगितलेलं आहे की कोणतीही महिला या योजनेपासून वंचित राहणार नाही. त्यांना आम्ही लाभ देऊ. त्यासाठी महिलांनी जर त्यांचे अर्ज मंजूर झाले असेल तर आपल्या जवळच्या बँक शाखेमध्ये जाऊन खाते आधार लिंक आहे का नाही तपासून घ्यावे. जर खाते आधार लिंक नसेल तर तात्काळ खाते आधार लिंक करून घ्यावे. लवकरच तुमच्या पण खात्यात लाडकी बहिणींचा दिवाळी बोनस सकट पाठीमागच्या महिन्यांचे पैसे सुद्धा तुमच्या खात्यामध्ये जमा होऊन जातील. तर बघा ही गोष्ट तुम्हाला सर्वांना फॉलो करायची आहे आणि त्यांनी स्पष्टपणे सांगितलेलं आहे कोणतीही महिला या योजनेपासून वंचित राहणार नाहीये. ही गोष्ट तुम्ही लक्षामध्ये घ्या. त्यामुळे कोणालाही घाबरायचं नाही. सर्वांना पैसे मिळणार आहेत. तर बघा आजची सर्वात मोठी अपडेट या ठिकाणी समोर आलेली आहे. लेटेस्ट न्यूज समोर आलेली आहे. तर बघा नुकत्याच मिळालेल्या माहितीनुसार माझी लाडकी बहीण योजनेचे पैसे हस्तांतरित करण्याची प्रक्रिया सुरू झाली असून अनेक महिलांच्या बँक खात्यामध्ये लाडकी बहीण योजनेचे 3,000 रुपये जमा झालेले आहेत. म्हणजे 3,000 रुपये हा जो तुमचा दिवाळी बोनस आहे हा आज भरपूर माता बहिणींच्या खात्यामध्ये जमा झालेला आहे. तुम्हाला पैसे मिळालेत का कमेंटमध्ये नक्की सांगा. त्यानंतर नेक्स्ट अपडेट आहे बघा 10 ऑक्टोबर पर्यंत सर्व पात्र महिलांच्या खात्यात लाडकी बहीण योजनेचे पैसे जमा होतील असे सांगण्यात आले होते. रिपोर्टनुसार 8 ऑक्टोबर पासून लाभ हस्तांतरण प्रक्रिया सुरू होणार होती. पण नुकत्याच मिळालेल्या माहितीनुसार बँकेकडून माझी लाडकी बहिणीचे पैसे हस्तांतरित करण्याची प्रक्रिया सुरू झालेली आहे. म्हणजे जवळपास बघा 4 दिवस अगोदरच प्रक्रिया झालेली आहे सुरू. 8 ऑक्टोबरला होणार होती परंतु 4 ऑक्टोबर पासूनच दिवाळी बोनस जमा होण्यास सुरुवात झालेली आहे. तर बघा 4 ऑक्टोबरला सुद्धा भरपूर बहिणींना पैसे मिळाले. 5 ऑक्टोबरला सुद्धा भरपूर बहिणींना पैसे मिळाले आणि आज सुद्धा लाईव्ह पैसे मिळत आहेत. त्या ठिकाणी तुम्ही बघू शकता 6 ऑक्टोबर आजचा दिवस चालू आहे. आजच्या चालू दिवसामध्ये सुद्धा भरपूर माता बहिणींच्या खात्यामध्ये पैसे ट्रान्सफर होत आहेत. तुम्ही तुमचं बँक अकाउंट चेक करा पैसे आलेत का. ठीक आहे. त्यानंतर बघा अजून एक अपडेट आहे 6 ऑक्टोबरची लेटेस्ट अपडेट आहे. तर बघा महिला व बालविकास मंत्रालयातील सूत्राकडून नुकत्याच मिळालेल्या माहितीनुसार लाडकी बहिणींचा चौथा हप्ता जमा करण्याची प्रक्रिया सुरू झाली असून 5 ऑक्टोबर पासून महिलांच्या बँक खात्यात ऑक्टोबर आणि नोव्हेंबर महिन्याचे मिळून एकत्रित 3,000 रुपये जमा केले जात आहेत आणि 10 ऑक्टोबर
पर्यंत सर्व पात्र महिलांच्या बँक खात्यात लाडकी बहीण योजनेचे पैसे जमा होतील. तर बघा तुम्हाला पैसे मिळाले नसतील तर काळजी करू नका, 10 ऑक्टोबर पर्यंत सर्वांना पैसे तुम्हाला मिळणार आहे. ठीक आहे. त्यानंतर बघा अजून एक महत्वाची अपडेट आहे. तर बघा मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना, तर बघा 10 ऑक्टोबर पर्यंत माझी लाडकी बहीण योजनेचा चौथा हप्ता दिला जाणार आहे आणि त्यासोबतच नोव्हेंबर महिन्याचा म्हणजे 5वा हप्ता, चौथा हप्ता आणि 5वा हप्ता हा तुम्हाला एक साथ मिळणार आहे, देखील ऍडव्हान्स मध्ये जमा केला जाणार आहे. लाडकी बहीण योजनेच्या चौथ्या हप्त्याबाबत एक मोठी अपडेट समोर आलेली आहे. तर ती आता अपडेट काय आहे आपण या ठिकाणी बघूया. तर बघा सर्वात मोठी अपडेट आलेली आहे. तर बघा राज्यातील 1,96,43,207 महिलांच्या बँक खात्यात माझी लाडकी बहीणचा तिसरा हप्ता जमा झाला होता. अनेक महिलांच्या खात्यावर 1,500 तर काही महिलांच्या खात्यावरती 4500 रुपये जमा झाले आहेत. अशातच 10 ऑक्टोबर पर्यंत महिलांच्या बँक खात्यात लाडकी बहीण योजनेचा चौथा हप्ता जमा करणार असल्याचं उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सांगितलेलं आहे. तर बघा 10 ऑक्टोबर पर्यंत तुम्हाला पैसे मिळून जातील. त्यानंतर अजून एक महत्वाची अपडेट आहे. मीडिया रिपोर्टनुसार येत्या मंगळवारपासून म्हणजे 5 ऑक्टोबर म्हणजे कालपासूनच पैसे जमा होण्यास सुरुवात झालेली आहे. तर तुमच्या खात्यात किती रुपये जमा होतील हा मुद्दा समजून घ्या. तर बघा ज्या महिलांचे जुलै आणि ऑगस्ट महिन्यात अर्ज मंजूर झाले होते पण अद्याप त्यांच्या बँक खात्यात लाडकी बहीण योजनेचे पैसे जमा झाले नाहीत, अशा महिलांच्या खात्यात जुलै ते नोव्हेंबर असे 5 महिन्याचे एकत्रित 7,500 रुपये जमा होणार असल्याची माहिती समोर आलेली आहे. आणि ज्या महिलांच्या बँक खात्यात सप्टेंबर महिन्याचा हप्ता जमा झाला होता त्यांच्या बँक खात्यात ऑक्टोबर आणि नोव्हेंबर महिन्याचे मिळून 3,000 रुपये मिळणार आहेत. म्हणजे बघा जर तुमचा अर्ज सप्टेंबरचे पैसे तुम्हाला मिळालेले असतील तर तुम्हाला 4500 रुपये तर तुम्हाला 3,000 रुपये भेटतील. आणि जर तुमचा अर्ज बघा 31 ऑगस्ट पूर्वी भरलेला असेल, 31 ऑगस्ट पूर्वी जर तुमचा अर्ज मंजूर झालेला असेल तर तुमच्या खात्यामध्ये 5 महिन्याचे पैसे तुम्हाला 7,500 रुपये भेटून जातील. ठीक आहे. त्यानंतर बघा तुम्हाला सर्वांना एक रिक्वेस्ट आहे. आपले बघा जवळपास 14K सबस्क्रायबरची फॅमिली युट्यूब फॅमिली कंप्लीट झालेली आहे. आपल्याला लवकर 100K सबस्क्रायबर पूर्ण करायचे